नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, बातमी अत्यंत धक्कादायक आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या संदर्भातली आहे. त्यांना सत्तेतून हटवल्यानंतर देशात आणि परदेशात अनेक तर्कवितर्क सुरू होते. यात लष्करी हस्तक्षेपापासून अमेरिकन गुप्तचर संस्था CIA भूमिकेपर्यंत सर्व शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. आता एका नव्या पुस्तकात असा दावा करण्यात आला आहे की हसीना यांना सत्तेतून दूर करण्यामागं CIA अत्यंत सखोल अशी योजना होती. न्यूज 18च्या अहवालानुसार हसीना यांच्या सरकारमधील माजी गृहमंत्री असदुज्जामा खान कमाल यांनी हा सत्तापालट CIA अचूक आखणी केलेली साजिश असा आरोप केलेला आहे. त्यांनी देशाचे तत्कालीन लष्कर प्रमुख आणि हसीना यांचे जवळचे नातेवाईक वकार उज जमा यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप लावलेत. खान यांनी दावा केला की वकार CIAच्या खिशात आहेत आणि त्यांनी हसीनांच्या पाठीत खंजीर खोपसलाय. हा खुलासा दीप हलदर, जयदीप मुजुमदार आणि साहिदुल हसन खोकन यांनी लिहिलेल्या जगरनॉट प्रकाशनच्या इन्शाअल्लाह बांगलादेश द स्टोरी ऑफ ऑन अनफिनिश्ड रेव्होल्यूशन या पुस्तकात करण्यात आलेलं आहे. हे पुस्तक अजून प्रकाशित झालेलं नाही. पुस्तकात असदुज्जामा खान यांच्या हवाल्यानं असं लिहिण्यात आलं की हसीना यांना सत्तेतून हटवण्यासाठी दीर्घकाळ आखलेली CIAची अचूक अशी योजना होती. आम्हाला माहीतच नव्हतं की वकारवर CIAचा हात आहे. त्यांनी सांगितलं, जनरल वकार उज जमा CIAच्या पगारावर काम करतोय, हे आम्हाला माहीत नव्हतं. असदुज्जमा यांच्या मते बांगलादेशच्या लष्करी गुप्तचर संस्था DMI आणि राष्ट्रीय सुरक्षा गुप्तचर संस्था NSI दोघांनीही हसीना यांना वकारच्या धोकेबाज वृत्तीबद्दल वेळेवर इशारा दिला नाही. त्यांनी संशय व्यक्त केला की या कटात देशातील काही उच्चपदस्थ अधिकारीसुद्धा सामील असावेत. खान यांच्या मते CIA दक्षिण आशियात मजबूत नेतृत्व नको आहे. त्यांनी सांगितलं, अमेरिका नेहमी अशा देशांमध्ये कमजोर सरकारं बघायला इच्छुक असतो, ज्यांना नियंत्रित करणं सोपं जाईल. त्यांनी स्पष्ट केलं की CIAचे दोन उद्देश आहेत. पहिला, दक्षिण आशियाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी, शी जिनपिंग आणि शेख हसीना यांच्यासारखे ताकदवान नेते असतील तर अमेरिकेचं हित साधणं अवघड होतं. त्यामुळं अमेरिका अशा सरकारांना पसंत करतो ज्यांना सहज असं वळवता येऊ शकतं. दुसरं कारण असं आहे की त्यांच्या मते सेंट मार्टिन द्वीप. खान म्हणाले, भारतीय प्रसारमाध्यमं आता याबद्दल बोलतायत, पण शेख हसीनांनी आम्हाला आधीच सावध केलं होतं की अमेरिका त्यांना सत्तेतून हटवू इच्छिते, कारण त्याला सेंट मार्टिन बेटावर नियंत्रण मिळवायचं आहे. पूर्वी शेख हसीनांनी स्वतःही असा दावा केलेला होता, जर मी हे बेट अमेरिकेला दिलं असतं तर मला सत्तेतून जाण्याची वेळ आली नसती. सेंट मार्टिन बेटाचं भौगोलिक स्थान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात बांगलादेश म्यानमार सीमेजवळ असलेले हे 7.3 किलोमीटर लांबीचं बेट समुद्रसपाटीपासून केवळ 3.6 मीटर उंचीवर आहे. या बेटावरून बंगालचा उपसागर आणि आसपासचा सागरी मार्ग पूर्णपणे नियंत्रित करता येऊ शकतो. त्यामुळे हे ठिकाण बांगलादेशसाठी तसंच दक्षिण आशियाई भूराजकारणातील शक्ती संतुलनासाठी अत्यंत संवेदनशील आहे. अमेरिकेला या बेटावर ताबा मिळाला तर त्याला चीन आणि भारतावर थेट नजर ठेवणं शक्य होईल. त्यामुळेच अमेरिका, चीन आणि भारत तिघंही या भागात आपलं वर्चस्व वाढवू पाहतील. पुस्तकाचे लेखक दीप हलदर म्हणालेत, हा खुलासा बांगलादेशला हादरवणारा ठरू शकतो. त्यांनी सांगितलं, जनरल वकार यांची नियुक्ती हसीना यांनीच सत्तेतून जाण्याच्या काही दिवस आधी केलेली होती. खान म्हणाले, जसं अभिमन्यूला चारही बाजूंना वेढलं गेलं आणि त्याला स्वतःच्याच लोकांनी ठार केलं, तसंच वकारनं हसीनांना खाली खेचण्यासाठी बांगलादेशातील कट्टरपंथी गटांशी हातमिळवणी केली. त्यांनी आरोप केला की पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि जमात-ए-इस्लामी बांगलादेश यांच्यात सुद्धा या कटात सहभागी होण्याबद्दल चर्चा झालेली होती आणि ते सहभागी होते. काही ISI प्रशिक्षित लोक जमातमध्ये घुसले होते आणि जूनच्या अखेरीस झालेल्या पोलीस हत्याकांडात त्यांचा मोठा हात होता, असं त्यांनी सांगितलं. खान यांच्या मते 4 ऑगस्टच्या संध्याकाळी झालेल्या बैठकीत वकारनं हसीनांना सांगितलं होतं, रस्त्यावरील हिंसेमुळं लोकांचा पोलिसांवरील विश्वास उरलेला नाही, त्यामुळंच सेनेनं प्रवेशद्वारावर नियंत्रण ठेवावं. हसीनांनी त्यावर विश्वास ठेवला, पण दुसऱ्या दिवशी हिंसक जमावानं पंतप्रधान निवासस्थानावर हल्ला चढवला. हजारोंनी घरात घुसून तोडफोड केली आणि अखेर शेख हसीना यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला. आता जाऊ पश्चिम बंगालमध्ये. पश्चिम बंगालमधील कोलकाता इथं जगत
धात्री विसर्जनादरम्यान देबजित सरकार नावाच्या एका व्यक्तीनं मद्यधुंद अवस्थेत सेनेच्या जवानाला थप्पड मारली. देबजित सरकार हा तृणमूल काँग्रेसच्या क्रीडा प्रकोष्ठचा अध्यक्ष असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे बंधू बबून बॅनर्जी यांचा जवळचा सहकारी समजला जातो. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे. भाजपनं या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की ममता बॅनर्जी यांनी अशा देशद्रोह्यांच्या हाती सत्तेची दोर सोपवलेले आहेत. बंगालमधील लोक अशा वर्तनाला कधीही सहन करणार नाहीत. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार ही घटना गेल्या आठवड्यात हुगली जिल्ह्यातील एका मिरवणुकी दरम्यान घडली. प्रत्यक्षदर्शींच्या मते त्यावेळी देबजित सरकार दारूच्या नशेत होता आणि त्यानं मिरवणुकीतील गर्दीत ड्युटीवर असलेल्या एका सेनेच्या जवानाला अचानक थप्पड मारली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सुद्धा या कृत्याचा जोरदार विरोध केलाय, निषेध केलाय. आता जाऊ उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथं सलीम इदरिसी नावाच्या व्यक्तीनं महिला काँग्रेस नेत्याचा AI जनरेटेड फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या प्रकरणाबाबत पीडित महिलेनं गाझियाबाद नगर कोतवाली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेनं तक्रारीत सांगितलं की त्या गाझियाबाद जिल्हा काँग्रेसमध्ये जिल्हास्तरीय पदाधिकारी म्हणून कार्यरत राहिलेल्या आहेत. त्यांनी म्हटलं की 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता झालेल्या बैठकीदरम्यान काँग्रेस पदाधिकारी अजय शर्मा, मुन्ना बाबू आणि सलीम इदरिसी यांनी त्यांचा फोटो आक्षेपार्ह पद्धतीनं सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे. महिला काँग्रेस नेत्या म्हणाल्या या घटनेमुळे त्यांना मानसिक त्रास आणि सामाजिक बदनामी सहन करावी लागतीये. त्यांचा आरोप आहे की लोणी येथील सलीम इदरिसी यांनी जाणून बुजून फोटोमध्ये छेडछाड करून तो व्हायरल केलेला आहे. पोलिसांनी या महिला काँग्रेसच्या नेत्या त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. उत्तर प्रदेशमधील संत कबीरनगर जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. इथं ब्रिटनचा नागरिक मौलाना शमशुल हुदा खान याच्या विरोधात खलीलाबाद पोलीस ठाण्यात फसवणूक आणि विदेशी चलन नियमन कायद्याच्या उल्लंघनाखाली FIR दाखल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उत्तर प्रदेश ATSच्या तपास अहवालाच्या आधारे करण्यात आलेली आहे. ATSच्या तपासात उघड झालं की मौलाना 2013मध्ये इंग्लंडचं नागरिकत्व त्यानं मिळवलेलं होतं आणि भारतात राहून इस्लामी कट्टरवादाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत होता. यासोबतच आझमगड आणि संत कबीरनगर येथील त्याचे 2 मदरसे रद्दबातल करण्यात आले असून रजा फाउंडेशन नावाच्या NGOचं नोंदणी प्रमाणपत्रसुद्धा रद्द करण्यात आले. मौलाना शमशुल हुदा खान याच्यावरचा मुख्य आरोप असा आहे तो मदरशांसाठी परदेशातून निधी गोळा करण्यामागं दलाली करत होता. ATSच्या तपासात असंही आढळलेलं आहे तो इस्लामच्या प्रचाराच्या नावाखाली वारंवार पाकिस्तानला जात होता आणि तिथल्या कट्टर मौलानांशी आणि संशयास्पद व्यक्तींशी तो संपर्क ठेवत होता. अहवालात असं सुद्धा नमूद करण्यात आले की हा जम्मू काश्मीरमधील एक संशयास्पद नेटवर्कशी जोडलेला होता येथून कट्टर विचारसरणीचा प्रसार होत होता. इंग्लंडचं नागरिकत्व असून सुद्धा तो भारतात राहत होता आणि संशयास्पद हालचाली करत होता ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला होता. पोलिसांनी सांगितलं ATSचा अहवाल मिळताच तत्काळ FIR दाखल करण्यात आलेली आहे. मौलानाच्या हालचाली स्पष्टपणे संशयास्पद असल्याचं निष्पन्न झालंय. पुढील तपास सुरू असून इतर संबंधित लोकांचा शोध घेतला जातोय. FIRमध्ये कलम 420 म्हणजेच फसवणूक तसंच FEMAच्या विविध कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. कारवाईचा भाग म्हणून दोन्ही मदरसे तात्काळ बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले जिथं शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत होते. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं काय आहेत, आपल्या प्रतिक्रिया काय आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.